दरम्यान बॉम्बस्फोटातील पीडितांनी आरोपींची सुटका न करता त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। 6 साली साखळी ब्लास्ट झाले होते रेल्वेमध्ये आणि त्याच्यामध्ये अनेक जण जखमी झाले होते। त्यातलेच एक जखमी पितळेजी आपल्या बरोबर आहेत। त्यांचा हात त्या पूर्ण ब्लास्टमध्ये गेला होता आणि 19 वर्ष ते प्रतीक्षा करत होते का न्याय मिळणार न्यायालयाकडनं आणि जे आरोपी आहेत त्यांना कडकची कडक शिक्षा होईल किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते। परंतु आज जो निर्णय दिलेला आहे सर, त्या दिवशी काय घडलं होतं ते सांगा आणि आज जो निर्णय दिला त्याच्यावरती तुमची काय पहिली 11 जुलै 2000 साला जेव्हा मी ऑफिसमध्ये निघून ट्रेन पकडलेली आणि फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये मला आतमध्ये जायला मिळाला तो मी बाहेरच उभा होतो हात वर करून। तर जेव्हा ब्लास्ट जोगेश्वरी स्टेशनला ट्रेन आली आणि पिकअप येतं त्याच्यातच ब्लास्ट झाला आणि ट्रेन पुढे गेली नाही। मी ट्रेनमधून बाहेर फेकलो गेलो एवढं मला माहिती आणि जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिथपर्यंत मी शुद्धीत होतो। दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठून बघितलं तर माझा एक हात ॲम्प्युटेट केलेला होता लेफ्ट हँड, पण आता मी सध्या प्रोस्थेटिक हँड घालून माझं लाईफ हे करतोय। त्या निर्णयाशी मी अजिबात सहमत नाही, कारण आज 19 वर्ष झाल्यानंतर आम्ही तर विचार करतो की आरोपींना फाशीची शिक्षा वगैरे मिळेल असा काहीतरी निर्णय असेल, पण त्यांना निर्दोष मुक्तता केली आहे। तर मी तेच सरकारला विचारेन की मग खरे आरोपी कुठे आहेत आणि त्यांना अजूनपर्यंत तुम्ही पकडले का नाहीत आणि 19 वर्षापर्यंत तुम्ही हा खटला चालवला, त्याच्यानंतर तुम्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करता, मग खरे आरोपी गेले कुठे, त्याला कोण शोधणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार आणि त्यांना कधी फाशी शिक्षा। रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।